लाडल्या बहिणींसाठी आनंदाची बातमी, होळीला मिळणार खास भेट, आदेश जारी। महाराष्ट्र सरकारच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, महाराष्ट्र लाडली बेना योजना अंतर्गत पात्र महिलांना फेब्रुवारी महिन्याची 8वी हप्त्याची 1500 रुपयांची रक्कम लवकरच मिळणार आहे। मात्र यंदाच्या होळीला सरकारने महिलांसाठी आणखी एक खास भेट जाहीर केली आहे। राज्यातील अंत्योदय शिधापत्रिकाधारक, अंत्योदय राशन कार्डधारक, गरीब आणि गरजू महिलांना होळीच्या निमित्ताने मोफत साडी देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे। यासाठी राज्य पुरवठा विभागाने आदेश जारी केले असून होळीपूर्वीच लाभार्थी महिलांना साडी मिळणार आहे। महिला सशक्तीकरणासाठी महायुती सरकारचे मोठे निर्णय। भाजपप्रणीत महायुती सरकार सतत महिलांसाठी नवनव्या योजना राबवते आहे। महिलांसाठी एसटी बसमध्ये 50% सवलत ही योजना पूर्व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लागू केली। माझी लाडकी बहीण योजना, प्रत्येक महिलेला दरमहा 1500 रुपये देण्याचा निर्णय विधानसभा निवडणुकीपूर्वी घेतला गेला आणि महिलांकडून मोठ्या प्रमाणावर समर्थन मिळाले। आता होळीच्या निमित्ताने गरजू महिलांना मोफत साडी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महायुती सरकारचा मोठा निर्णय। कसा मिळणार लाभ? अंत्योदय राशन कार्डधारक महिलांना मोफत साडी देण्यासाठी तालुका स्तरावरील शासकीय धान्य दुकानांतून वितरण केले जाणार आहे। साडी घेण्यासाठी पॉस मशीनवर अंगठ्याचा स्कॅन करून सत्यापन करावे लागेल। प्रत्येक लाभार्थी कुटुंबातील महिलेला एक साडी मिळणार आहे। महायुती सरकार महिलांना आर्थिक आणि सामाजिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत आहे। लाडकी बहीण योजना, एसटी प्रवास सवलत आणि आता होळीच्या निमित्ताने मोफत साडी, हे सर्व निर्णय महिला सक्षमीकरणासाठीच आहेत। आता राज्याच्या आगामी बजेटमध्ये महिलांसाठी आणखी मोठ्या घोषणा होणार। तुम्हाला काय वाटतं? कमेंटमध्ये तुमचे मत नक्की कळवा।